तर कोकणामधील रत्नागिरीतील हे दृश्य आपण पाहतो आहोत। पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पाटावर गणेश मूर्ती डोक्यावर घेऊन गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन या ठिकाणी झालेलं पार पडताना दिसतं आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। होडीतून गणेश बाप्पा हे घरोघरी दाखल होत आहेत, तर भात शेतीमधून ढोल ताशांच्या गजरामध्ये डोक्यावर गणपती बाप्पा घेऊन गणेश भक्त आता घरोघरी दाखल होत आहेत। कोकणामध्ये देखील गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झालेली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कोकणात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे आणि कोकणात या ठिकाणी चक्क होडीतून गणपती आणले जात आहेत। आपण सध्या भातगाव आणि कर्जुवे या तीरावरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी होडीतून गणपती आणण्याची परंपरा या ठिकाणी असलेली पाहायला मिळते आहे। श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावरती भातगाव आणि कर्जुवे गावातले हे लोक आहेत ते या ठिकाणी गणपती चक्क होडीतून आणत आहेत। ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी गणपती होडीतून आणले जात आहेत। पूर्वी दळणवळणाची साधने नव्हती आणि त्यावेळेला गणपती कसे आणले जायचे याचं पुढच्या पिढीला ही परंपरा कळावी यासाठी ही अनोखी परंपरा आजही जपली जाते आहे। कोकणात घरी गणपती आणण्याच्या अगोदर हे गणपती होडीतून या ठिकाणी आणण्याची परंपरा आहे। कोळी बांधव किंवा खारवी समाजामध्ये ही परंपरा आहे, कारण कोकणातलं आराध्य दैवत हे गणराय आहेत आणि त्याचमुळं या गणरायांचं आगमन चक्क होडीमधून होताना पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। तर संगमेश्वर तालुक्यातील भातगाव खाडीमधून होडीमधून गणरायाचं आगमन झालेलं आहे। अगदी पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत गणेश भक्तांनी केलेलं आहे। कोकणामधील ही विलोभनीय दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे होडीमधून गणरायाचं आगमन, तर दुसरीकडे ढोल ताशाच्या गजरामध्ये भात शेतीमधून हिरवाईनं नटलेल्या या शेतामधून डोक्यावर गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी होताना पाहायला मिळत आहे। तर एकीकडे होडीमधून लाडक्या बाप्पाचं आगमन आणि दुसरीकडे भात शेतीमधून होत असलेलं हे आगमन, ही दोन्ही दृश्य